सत्यमेव जयते न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। आज हमारे साथ महाराष्ट्र के सुप्रसिद्ध व्याख्याते पैगंबर शेख साहब मौजूद हैं। अहमदपुर के अंदर व्याख्यानमाला के अंदर वो आए थे और कुछ सोशल मीडिया पर, समाज माध्यमों पर पैगंबर शेख साहब के ताल्लुक़ से कुछ टीका टिप्पणी होती है। उन्हें लोग सवाल करते हैं, ट्रोल करते हैं और बहुत सारी चीज़ें ऐसी है जिसके ऊपर उन्हें ट्रोल किया जाता है। हम उनसे जानेंगे कि इसमें क्या कुछ सच्चाई है और उसके ताल्लुक़ से उनका क्या कुछ कहना है। सबसे पहले आपका स्वागत है हमारे चैनल के अंदर। और सबसे पहला सवाल हमारा ये है कि आपका जो नाम है पैगंबर शेख, ये नाम आपने कैसे रखा, मतलब इसके पीछे का क्या इतिहास है? पैगंबर शेख हे जे नाव आहे हे मी कसं काय ठेवू शकतो ना. आता माझा जन्म झाला त्यावेळी माझ्या आजीने माझं नाव हे ठेवलं होतं. आम्ही 4 भावंड आहोत, ठीक आहे. माझा एक मोठा भाऊ आहे, त्याचं नाव आहे रियाज. दुसरी माझी बहीण आहे, तिचं नाव आहे रजिया. तिसरी म्हणजे बहीण आहे, तिसरा अपत्य म्हणजे आमच्या आईवडिलांचं, ती मुलगी, तिचं नाव रशिदा. आणि मी सगळ्यात शेवटचं अपत्य. आणि माझं नाव पैगंबर ठेवलं. माझं नाव माझ्या वडिलांची आई म्हणजे आमचे आजी, त्यांनी माझं नाव पैगंबर ठेवलं होतं. पैगंबर नाम इस्लाम के अंदर ना नबी का है, ना अल्लाह के नामों में से है, ना किसी ने आज तक इतिहास में पैगंबर नाम रखा. आपण असं बोलू शकत नाही ना की ठेवलं नाही. आपल्याला माहिती नसेल तो भाग वेगळा झाला. अशी खूप लोक आहेत ज्यांचं नाव पैगंबर असतं. रसूल नाव ठेवतात लोक, नबी नाव ठेवतात. ऐका ना, तुम्ही बोलताय तर माझं पण ऐकून घ्या. नबी नाव ठेवतात लोक, रसूल नाव ठेवतात लोक. ते एक पद आहे, ठीक आहे. आता अनेक धर्माचे लोक असतात. काही जणांचं नाव तुकाराम असतं, काही जणांचं नाव शिवाजी असतं, काही जणांचं नाव विष्णू असतं. याचा अर्थ तो काही तुकाराम महाराज होत नाही ना, याचा अर्थ तो विष्णू होत नाही ना. आता मी पैगंबर आहे म्हणजे ह्याचा अर्थ मी काही प्रेषित झालो अशातला भाग नाही ना. ते एक नाव आहे, ठीक आहे. तर त्या नावाच्या अंगानेच आपण पाहिलं पाहिजे ना. किसी ने आज तक नाम रखा है का पैगंबर? मला तरी अजून पैगंबर नावाचा माणूस भेटला नाही. मात्र आहेत पैगंबर शेख नावाचीच माणसं आहेत. बारामतीमध्ये एक पैगंबर शेख नावाचा माणूस आहे. पैगंबर मुलानी नावाचे आहेत माझे ओळखीचे. पैगंबर मुल्ला नावाचे ओळखीचे आहेत. पैगंबर बागवान नावाचे ओळखीचे आहेत. अशी वेगवेगळी लोक आहेत, पण मी भेटलो नाही अजून त्यांना. फोनवर बोलणं झालेलं आहे. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट देखील दाखवू शकतो. जहाँ तक हमने इंक्वायरी की इस नाम के ताल्लुक से उलमाए कराम से, उनका कहना है कि ऐसा नाम रखना ज़रूरी नहीं है और किसी ने रखा भी नहीं है आज तक. खैर, आपने रखा है, आपको मतलब पैगंबर के माने हैं कि अल्लाह के संदेश को लोगों तक पहुंचाने वाले, यानी कि रसूल और नबियों को पैगंबर कहा जाता है. इससे स्पेसिफिक नाम नहीं है किसी नबी का, ये एक ओवरऑल नबियों को पद है, वो आपने वो रखा है. दूसरा सवाल हमारा है, काय विचार करतात हा विषय फक्त महत्त्वाचा नाहीये. लोक काय विचार करतात हा पण विषय महत्त्वाचा आहे ना. काही उलमे इक्रमांचे विचार तुम्ही दुसऱ्यांवर लादू शकत नाही. लोकांना अभिव्यक्ती आहे. आता मोहम्मद हे नाव देखील आहे. पैगंबर हे नाव अरब संस्कृतीचा एक भाग आहे, ठीक आहे. मोहम्मद हे नाव देखील पैगंबरांच्या आधी देखील कितीतरी जणांचं होतं, ठीक आहे. पैगंबर साहेबांच्या नंतर देखील किती जणांचे मोहम्मद नाव आहेत. मग आपण त्या नावावर आक्षेप का घेत नाही, पैगंबर नावावरचा आक्षेप का घेतो? बरं, पैगंबर नावावर या आक्षेप घेण्यामागची कारणं काय आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे. एखादे उलमे इक्रम बाजूला उभे केले पाहिजेत. खरं त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजे, वा नक्की पोटात दुखणं काय आहे पैगंबर नाव ठेवल्याने, काय प्रॉब्लेम झाला नक्की, आम्ही काय त्या नावाची काय बेअदबी केली. बरं, मुळात इथं मोहम्मद नाव ठेवणारी माणसं कधी कधी गुन्हेगारी करतात का नाही करत? कितीतरी लोक असतात आपण पाहतो. मग त्यांच्याविषयी आपण बोलत नाही. मात्र समाज प्रबोधन करणारा एखादा माणूस असेल, आणि बरं ते समाज प्रबोधन करताना आता तुम्ही देखील आलात, तुम्हाला देखील मी बोललो की तुम्हाला जसे प्रश्न विचारायचे तसे प्रश्न विचारा. अभिव्यक्ती जपणारा माणूस जर एखाद्याचं नाव पैगंबर असेल तर प्रॉब्लेम काय नक्की? मला वाटतं की आपण या संकुचित मानसिकतेतून जे आहे ते बाहेर निघायला पाहिजे. अगदी ते उलेमा इक्राम असतील तरी देखील आपण समाजाला चेहरा दाखवला पाहिजे. आणि त्या समाजामध्ये उलेमा इक्राम देखील येतात, कारण ते देखील मनुष्यच आहेत. मला असं वाटते की पैगंबर, तुम्ही आता प्रबोधनकार आहे, तुम्ही प्रवक्ते आहेत, तुम्ही लोकांपर्यंत समोर जातात, तर पैगंबर नाव न ठेवणे हे त्यांचं एक व्यक्तिगत मत असू शकतो, पण ह्याच्यामध्ये आपण रिस्पेक्ट करतो ना त्या गोष्टीचा. आपण कुठे कधी कोणाला काय बोललो? आता तुम्ही एवढ्या वेळ बोलला, मी तुम्हाला तरी कुठे काय बोललो? दुसरा प्रश्न असा आहे तुमच्या ह्याच्यावर की इस्लाममध्ये पर्दा आहे आणि तुम्ही त्याचा विरोध करत आहेत. आपण त्या गोष्टीचा विरोध का करतो? आपला विरोध करण्यामागचा उद्देश लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, आज कितीतरी इस्लामिक कंट्री आहेत, त्या इस्लामिक कंट्रीमध्ये देखील बुरखा आणि हिजाब जे आहे ते बॅन केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामागचे अनेक कारणं आहेत, ठीक आहे. कझाकिस्तान असेल, तझकिस्तान असेल, या देशामध्ये, ज्या देशामध्ये 90% जास्त मुस्लिम लोक राहतात, ठीक आहे, त्या देशाने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा आणि हिजाब जे आहे ते बॅन केलेलं आहे. आता तुम्ही आताच म्हणला की हे बाहेरचे दृष्टिकोन वेगळं राहू देऊ आपण,
कुराणमध्ये आणि हदीसमध्ये पडद्याचा हुकूम आहे तर ते मानावं लागेल. मला काय बोलायचं ते पण महत्त्वाचं आहे ना. ठीक आहे, तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोलताय, मला काय बोलायचं तेही महत्त्वाचं आहे ना. आज गुजरातमध्ये जे आहे, गुजरातमध्ये 300 लोक जे आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सापडले होते, जे चोरी करताना सोन्याच्या दुकानामध्ये किंवा एखाद्याचं खून वगैरे केला आहे, काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, असे लोक सापडले. आणि त्या 300 लोकांपैकी एकही मुसलमान नव्हता. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही बुरखा आणि हिजाबचा जो विरोध करतो त्याच्या मागचं कारण हे आहे की तो लादला जातोय काही ठिकाणी. ठीक आहे, आमचं प्राथमिक जे आहे ते आहे पोशाख स्वातंत्र्य, की पोशाख स्वातंत्र्य आधी महिलांना द्या. तुम्ही महिलांना काय घालायचं आहे, कित्येक उलेमा, कित्येक इस्लामिक स्कॉलर, पत्रकार देखील हे म्हणतात की आम्ही कुठे महिलांवर जबरदस्ती करतो. मग तुम्ही पोशाख स्वातंत्र्य द्या ना. महिलांना म्हणा की तुम्हाला जो पोशाख घालायचा आहे, आणि महिलांना समजतं त्यांना पोशाख कसा घालायचा कसा नाही घालायचा. मग आम्ही बुरख्याचा विरोध केला की तुम्ही डायरेक्ट नग्नतेवर येऊन थांबता. आता बुरखा न घालणाऱ्या महिला काय अर्धनग्न किंवा नग्न अवस्थेमध्ये रस्त्याने फिरतात का? नाही फिरत. तर आपण देखील आपली पातळी जी आहे ती सांभाळून मला वाटतं बोललं पाहिजे. आम्ही पोशाख स्वातंत्र्याविषयी बोलतोय. महिलांना जर मुख्य प्रवाहामध्ये यायचं असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांना ड्रेस कोडचा जो आहे तो वापर करावा लागतो. आपण कित्येक शाळांमध्ये पाहतो, कॉलेजेसमध्ये पाहतो, अगदी पोलीस दलामध्ये पाहतो, आर्मीमध्ये पाहतो. आता या ठिकाणी जाऊन महिलांनी बुरख्यामधून जायचं का? हा प्रश्न उलेमांनी आणि मौलानांनी आणि अगदी जे वैचारिक पत्रकार वगैरे आहेत त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. पोशाख स्वातंत्र्य आपण महिलांना देतो का? तो आधी द्या. आणि तो दिल्यानंतर जर महिला घालत असतील तर आमचा काही आक्षेप नाही आहे त्या गोष्टींना. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पडद्यासंदर्भात जे कुराण आणि हदीस वगैरे याची जी तुम्ही उदाहरणं देताय, मी त्या गोष्टींचा रिस्पेक्ट करतो. मात्र ते त्या काळामध्ये काल सुसंगत होते. पहिल्यांदा कुराणमध्ये जर तुम्ही पडद्याची आयत किंवा याच्या संदर्भामध्ये पाहाल तर नबींच्या म्हणजे पैगंबर मोहम्मद साहेबांच्या पत्नींसंदर्भात आली होती. ती का आली होती? त्याच्या मागचं कारण काय होतं? त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की ए नबी, तुमच्या पत्नींना सांगा घराबाहेर निघताना तुम्ही अशा पद्धतीची चादर अंगावर घ्या किंवा अशा पद्धतीचं कापड अंगावर घ्या, जेणेकरून तुमचे विरोधक तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार नाही. याचा अर्थ काय की पैगंबर साहेबांच्या पत्नी ज्यावेळी त्या ठिकाणी फिरायच्या आणि पैगंबर साहेबांचे जे वैचारिक विरोधक होते ते त्यांच्या पत्नींना त्रास द्यायचे. त्याच्यामुळे ती आयात आलेली आहे. आणि दुसऱ्या आयातीमध्ये त्याच्यामध्ये दुसऱ्या आयातीला एक इतिहास आहे. ते पैगंबर साहेब हजरत आयशा रझियल्लाहु ताला अन्हु त्यांच्यासोबत युद्धाला गेले होते आणि ते युद्धाहून आल्यानंतर जे आहे एक वाकिया जो आहे तो घडला होता. आणि त्याच्यानंतर मग कुठल्या महिलेने पडद्यामध्ये राहावं, कुठल्या महिलेने नाही राहावं याच्या संदर्भामध्ये आहे, कुराणामध्ये आहे. ते आम्ही काय त्या नाकारत नाही. मात्र आम्ही हे म्हणतो की त्या काल सुसंगत आहे. या काळाप्रमाणे जर तुम्हाला चालायचं असेल तर बरेच इस्लामिक देश जे आहेत त्यांनी अगदी जॉर्डनचे जे किंग आहेत ज्यांना पैगंबर मोहम्मद साहेबांचे वंशज म्हणून सांगितलं जातं, ते देखील जे आहे ते काल सुसंगतपणा आणून बऱ्याच ठिकाणी हिजाब आणि बुरखा जे आहे ते बंद करतात. तर माझं या ठिकाणी म्हणणं आहे की तुम्ही आधी पोशाख स्वातंत्र्य तरी द्या. ते बुरखा हिजाब बंदी हा खूप लांबचा विषय झाला आपल्यासाठी. आधी महिलांनी काय घालायचं काय नाही ते तरी आधी त्यांना ठरवू द्या, मग पुढचं बोलू आपण. तुम्हाला असं वाटतं की पोशाख स्वतंत्र इस्लाम धर्माने महिलांना दिलेला नाही? मुसलमान देत नाहीयेत, मी हे म्हणतोय. तुम्ही इस्लाम धर्माला मध्ये आणून तुमचे विचार लादू नका. माझं काय म्हणणं आहे, पैगंबर साहेब पैगंबर साहेब कोणता मुसलमान देत नाही म्हणजे काय? मुसलमान देत नाही म्हणजे काय करते मुसलमान? आज बऱ्याच ठिकाणी मी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जातोय. ठीक आहे, काही ठिकाणी शाळेमध्ये ड्रेस कोड आहे लागू. ठीक आहे, आता शाळेमध्ये ड्रेस कोड आहे तो सगळ्यांसाठी आहे. आता त्या शाळेमध्ये मुली ज्या आहेत त्या काही ठिकाणी त्यांचं पीटीचं असेल तर ते काहीतरी त्यांचं ट्राउझर वगैरे त्या घालून येतात. आणि पीटीचं नसेल त्या दिवशी, प्ले डे नसेल तर त्या दिवशी पंजाबी ड्रेस जो आहे तो त्यांचा घालून येतात. ठीक आहे, आता या ठिकाणी इतर धर्मियांच्या मुली ज्या आहेत त्या काय साडीमध्ये काय ह्याच्यामध्ये येतात का? शाळेमध्ये नाही येतात शाळेमध्ये. मग आपण ज्या मुस्लिम समाजाच्या ज्या मुली आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी हिजाबमध्ये जाणं गरजेचं नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही पोशाख जो आहे तो फॉलो करा ना. बरं, तुम्ही काय म्हणताय की तुम्ही हिजाबला आणि बुरख्याला विरोध करता, व्यवस्था इथली असं म्हणणं आहे. मात्र मुळात तसं नाही आहे. आज सार्वजनिक ठिकाणी ज्या आपल्या महिला आहेत मुस्लिम समाजाच्या त्या बुरखा आणि हिजाब घालून त्यांचे डेलीचे जे व्यवहार आहेत ते करतात. त्यांना कोणी कधी आक्षेप घेतला नाही, कधीही घेतला नाही. मात्र एखादा शाळा असेल, एखादा कॉलेज असेल, त्या ठिकाणी जर ड्रेस कोड असेल तर तो ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. मात्र तोही होत नाही, बऱ्याच ठिकाणी होत नाही. तो त्यांचा व्यक्तिगत विषय राहिला ना. व्यक्तिगत कसा विषय राहिला सर? आता तुम्ही पोलीस दलामध्ये सामील व्हाल. एक मिनिट माझा प्रश्न, तुम्ही आताच म्हणला की त्या महिलांना अधिकार आहे स्वतःचा पोशाख निवडण्याचा. आता ते एका शाळेमध्ये एका महिलेला असं वाटते की मी बुरखा घालून गेले पाहिजे, मग त्याला स्वतंत्र नाही का ते बुरखा घालून जायचा? बरोबर आहे ना सर. उद्या आता आर्मीमध्ये सुद्धा जे आता मध्ये ती कुठली ती कुरेशी नावाची एक होते त्या महिला ज्यांनी ते सिंदूर ऑपरेशनमध्ये मोलाची भूमिका निभावली. आता त्या पण आर्मीमध्ये उद्या बुरखा घालून जातील. त्याला जे आवडलं तिने ते घातलेच ना सर. मग तसं मला तेच सांगायचं. माझं म्हणणं काय, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही रस्त्यावर इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी घालता,
मात्र ज्या ठिकाणी ड्रेस कोड लागू आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ड्रेस कोड फॉलो करावा लागेल ना. आता एखाद्या शाळेमध्ये ड्रेस कोड असेल तर ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. पोलीस दलाचा आपला ड्रेस कोड आहे, ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. आर्मीचा एक ड्रेस कोड आहे, तो फॉलो करावा लागेल. कोर्टाचा एक ड्रेस कोड आहे, तो फॉलो करावा लागेल. शेवटचा प्रश्न असा की तुमचा पडद्याला विरोध नाही, मात्र ज्या ठिकाणी स्वतंत्र आहे त्या ठिकाणी महिलांनी आपलं आपलं प्रमाणे हे घालावं असं तुमचं म्हणणं एक लक्षात घ्या, जबरदस्ती जर करत असाल तर आमचा उघड विरोध आहे. आम्ही काय कोणाला घाबरत विबरत नाही या बाबतीमध्ये. तुम्ही मशिदीमध्ये मधून अनाऊन्स करा की बाबा महिलांना पोशाख स्वातंत्र्य आहे, आधी तुम्ही पोशाख स्वातंत्र्य द्या, मग आमच्याकडून त्या गोष्टीची अपेक्षा करा. ठीक आहे, आम्ही तर दुय्यम स्थानावर आहात. तुम्ही त्या पद्धतीने जर पाहायला गेलो, तुम्ही उलेमा इक्राम यांना एक काय म्हणता की एका रिस्पेक्टच्या स्थानावर ठेवलंच पाहिजे ना. आम्ही काय त्याच्या बाबतीत नाकारत नाहीये, मात्र त्याच्यानंतर आम्हाला दुय्यम स्थान तुम्ही देताय. तर माझं म्हणणं काय की आधी तुम्ही पोशाख स्वातंत्र्यावर बोला. महिलांना कुठला पोशाख घालायचा, कुठला पोशाख नाही हे ठरवण्याचा अधिकार महिलेला आहे. आधी हे तुम्ही स्वतः बोला. त्याच्यानंतर जर आम्ही त्या ठिकाणी बोलायला बुरख्याला विरोध वगैरे करायला आलो तर मग आम्हाला बोला. पोशाख स्वातंत्र्यावर तुम्ही बोला, पोशाख स्वातंत्र्यावर आम्ही बोलू. दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या नावाचा वापर करून तुम्ही जे तबलीग जमात आहे त्याचा तुम्ही विरोध करता असं पोस्ट टाकण्यात आलेलं आहे. तबलीग जमातचा विरोध वगैरे आपण करत नाही. आपण तबलीग जमातच्या कार्यपद्धतीवर विरोध करतो. ठीक आहे, तबलीग जमातच्या माध्यमातून जर खूप मोठं सोशल इंजिनिअरिंग झालं तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या जमात वगैरे घेण्याचं काम जे आहे ते तबलीग जमातने केलं. ठीक आहे, त्याच्यामधून इस्लामची जी एक विचारधारा आहे ते सांगण्याचं काम केलं, चांगली गोष्ट आहे. मात्र त्यातनं ड्रॉबॅक काय निर्माण झाले त्याचाही विचार केला पाहिजे ना. त्याच्यातून परिस्थिती अशी झाली, आज तुमच्या माझ्यासारखी लोक काही ठिकाणी कामधंद्याला होती, त्यांना कामधंद्यातनं अल्लाह के राह पे चलो असं सांगण्यात आलं. माझ्या आयुष्यामधला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक मुलगा होता जो वॅन हुसेनमध्ये कपड्याच्या दुकानात चांगलं कामाला करत होता. तो महिन्याला 20-25 हजार रुपये कमवत होता. आता तो काय अल्लाहच्या मार्गावर चालत नव्हता का? तो कमवायचा, नमाज जे त्याला जमतात त्या नमाज पण अदा करायचा. त्याला काम सोडून 3-4 महिन्याच्या जमातला घेऊन गेले. तिथून आल्यानंतर त्या मुलाला कामही मिळालं नाही, फळं रस्त्यावर विकायला लागला. मग हा समाजाचा विकास आहे का? याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, सांस्कृतिक नुकसान काय झालं ते तुम्हाला सांगतो. जमातला जाण्याच्या अगोदर इथला मुसलमान, इथला यात्रा जत्रा प्रत्येक ठिकाणी मानकरी होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला एक रिस्पेक्ट होता. मुसलमानाचा हात लागल्याशिवाय पालख्या उठत नव्हत्या, मुसलमानाला नारळ दिल्याशिवाय यात्रा चालू होत नव्हत्या. या सगळ्याच जो संस्कृतीचं हनन आहे, हे हनन कशामुळे झालं याचा जर तुम्ही थोडासा आढावा घेतला तर तुम्हाला समजेल की जे लोक आधी यात्रा जत्रा करायचे, इथल्या सणांमध्ये संस्कृतीचे आहेत, ते धर्माचेच नाही आहेत, ते कुठल्या तरी हिंदू धर्माचे आहेत वगैरे असा विचार तुम्ही करू नका. त्या स्थानिक संस्कृतीचा भाग होता. त्या स्थानिक संस्कृतीमध्ये ते पूर्णपणे मिक्स असलेले असायचे. ते जमातला गेले, आल्यानंतर ते म्हणाले की अभी हमारे में नहीं चलता. मग हे सांस्कृतिक नुकसान, त्याच्यानंतर प्रॉब्लेम काय झाला भाई ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, जोपर्यंत ते यात्रा जत्रांमध्ये होते का तोपर्यंत हे मनुवादी त्या ठिकाणी येत नव्हते. एक जरी मुसलमान त्या ठिकाणी असला तरी येत नव्हते, त्यांना द्वेष पसरवता येत नव्हता. ज्या वेळेस या यात्रा जत्रा मानातनं आपण बाहेर निघालो त्याच्यानंतर हे मनुवादी त्या ठिकाणी घुसले आणि हे मुसलमान असेच असतात अशा पद्धतीने सवंग द्वेष पसरवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केला. आणि त्याचा परिपाक आता तुम्ही बघताय. ती स्पेस तुम्ही निर्माण केलेली आहे आणि त्या स्पेस निर्माण जे केलेली त्याची ती स्पेस ती द्वेषाने भरली. हे भरून कसं काढणार आहे? हे जर तबलिगी जमात पुढच्या काही काळामध्ये जर भरून काढणार असेल आणि आपल्या स्थानिक संस्कृतीकडे जर लक्ष देणार असेल तर मी सांगतो की तबलीग जमातचं महाराष्ट्रभर नाही देशभर आम्ही कौतुक करू. म्हणायचं उद्देश हे आहे की दीनी इलाहीची परंपरा कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे हे म्हणणं आहे. आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, गंगा जमनी तहजीब आपण म्हणतो, किंवा हिंदू मुस्लिम एकतेची जी संस्कृती आहे, लोक शिरखुर्मा घ्यायला आजही तुम्हाला सांगतो, आज माजलगावमध्ये बीडमध्ये मराठा सेवा संघाने इफ्तारीचं आयोजन केलेलं आहे. ठीक आहे, अजूनही आपल्याकडे संधी आहे खूप की आपण सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांमध्ये राहून जे नाळ आहे आपली जुडलेली ते आपण जोडून ठेवली पाहिजे. ह्याचं सांस्कृतिक नुकसान समजून घ्या बाई. आपण द्वेष म्हणून नाही सांगत ह्या सगळ्या गोष्टी. आपल्या मागच्या सांगण्यामागचा त्याच्या मागं सोशल इंजिनिअरिंग आहे हे लक्षात घ्या. मला असं वाटते की आपलं जे धर्म आहे, धर्माचा प्रचार करणं आणि धर्मावर आचरण करणं, ह्याच्यामध्ये असं मला वाटत नाही की तुम्ही सांस्कृतिक जपण्यासाठी आपला धर्म सोडून द्यावा. तुम्हाला कोणी धर्म सोडून द्या म्हणलं? मी रोजा ठेवला, ऐका ना, मी रोजा तुम्ही टीका लावलंय, हे इस्लाम धर्मामध्ये नाही ना, ह्याची परवानगी पण नाही. इस्लाम धर्मामध्ये ते कसं असेल? अरबच्या संस्कृतीमध्ये ते नव्हतं आणि हे हा कुठल्या तरी धर्माचा भाग आहे असं तुम्हाला कोण म्हणलं? हा इथल्या भारतीय संस्कृती नाही, हिंदूंचा भाग आहे ना, हिंदूला नाही संकुचित बोलताय तुम्ही. ऐका ना सर, ऐका ना सर, ऐका ना सर, पुरावा द्या तुम्ही. ऐका 2 मिनिटं ऐका तुम्ही. हा टिक्का लावण्याचा जो भाग आहे हा हिंदू धर्मियांचा भाग नाहीये.
हा भाग बुद्धिस्ट लोक देखील करतात, ठीक आहे, शीख लोक देखील करतात काही ठिकाणी, हिंदूमध्ये ठीक आहे. चालेल ना मग. अहो नाही सर, मी तुम्हाला काय म्हणतो, तुमचं परिप्रेक्ष्य जे बघण्याचा दृष्टिकोन आहे का, तुम्ही पत्रकार असून असं बोलताय. मी पोशाख मी म्हणतोय, ऐका ना, दाढी आणि टोपी घातला, झुबा घातला म्हणजे मुसलमान झाला, टीका लावला, दाढी मुशी वाढली म्हणजे हिंदू झाला, असं आहेत ना. ऐका ना, माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. माझं बोलणं झालं की तुम्ही बोला. तुम्ही अजून 1 तास मला प्रश्न विचारा, मला काही त्रास नाही आहे सर, ठीक आहे. पण मला माझ्या जे विषय आहेत ते मांडू द्या. एक पहिली गोष्ट काय आहे की हाच जो काही तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तोच तर आपल्याला बदलायचा आहे ना सर, की हा दृष्टिकोनच पाहण्याचा चुकीचा आहे की एखाद्याने टिक्का लावला की तो हिंदू, एखाद्याने टोपी घातली की तो काहीतरी नमाजी टोपी घातली की तो मुसलमान, एखाद्याला आता मी गांधी टोपी घातली, ठीक आहे, गांधी टोपी घातली, नमाज पठण केली, काय प्रॉब्लेम झाला का? नाही करू शकत का? तो आपल्या इथल्या संस्कृतीचा भाग आहे. आजही ग्रामीण भागामध्ये टीका हिंदू धर्म की नाही. हिंदू धर्म नाही, मी कितीतरी बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला जातो, तिथे मला निळा टिक्का लावतात सर. किती ठिकाणी जातो मी, जैन लोक देखील टिक्का लावतात सर. असं काही हदीस के अंदर है कि गैर मुस्लिम जो हिंदू जो करते हैं उसकी मुतशाबिहत करना, उन जैसा अमल करना, ये गलत है. हदीसमध्ये हिंदू हा शब्द लिहिलाय का? गैर मुस्लिम. अहो एक लक्षात घ्या सर, पहिली गोष्ट काय आहे, कुराण आणि इस्लाम थोडंसं समजून घ्या. इस्लाममध्ये एकेश्वरवाद सांगितलं, ठीक आहे. टिक्का लावण्याचा आणि एकेश्वरवादाचा आणि ह्याचा कशाशी काय संबंध आहे ते पहिली गोष्ट तुम्ही ते क्लेरिफाय करा. आता एखाद्या ठिकाणी हा जो काही पोशाख मी घालतोय, ठीक आहे, हा पोशाख आता भारतीय संस्कृतीचा पण नाही म्हणा, किंवा आपण तो स्वीकारलेला आहे, ठीक आहे. आता हा घातल्याने मी मुसलमान राहिलो नाही का? आता तुम्ही जीन्स पॅन्ट आणि हे घातलंय, बरोबर, आता तुम्ही काय मुसलमान राहिले नाही का? जर हे घालताय, ठीक आहे, मग टिक्का लावलेला काय प्रॉब्लेम झाला? बरं, दुसरी गोष्ट, आता तुम्ही टिक्क्याला विरोध करताय, बरोबर, विरोध नाही करत आहे, माझं असं म्हणणं नाही आहे काय, तुमचा प्रश्न आहे तो, ठीक आहे. आता जोडवे मुसलमानांमध्ये घालतात का? नाही घालत. मात्र मुस्लिम महिला जोडवे घालतात, बरोबर आहे. का जोडवे घालायला लावता तुम्ही? तुम्ही कुठल्या मुस्लिम महिलेला जाऊन सांगितलं जोडवे काढा बाबा? का ते पण घालायला लावतात? ऐका ना, ते का सांगतात? तबलीग जमात तेच सांगते, तुम्ही म्हणता तबलीगचा विरोध करता. अहो ऐका, तबलीग जमातच्या कुठल्या महिलांनी जोडवे सोडलेत हे मला दाखवा. जोडवे घालणे हे पण जे आहे ते पुरुष सत्ताक. ऐका ना, अहो मी माझ्या बायकोचे जोडवे बंद केलं, मी तबलीग जमातमध्ये नसूल सर, ठीक आहे, मी माझ्या बायकोचे केलेत ना बंद. दुसरी गोष्ट ही ते पण गुलामीचं लक्षण आहे सर, ठीक आहे, पुरुष सत्ताक मानसिकतेचं, की या बाईचं लग्न झालं हे समजावं म्हणून ते घालण्यात आलं. मात्र अशा कुठल्या गोष्टी मुस्लिम महिलांना आहेत का संस्कृतीमध्ये? नाही आहेत. मात्र मुस्लिम महिला घालतात. मग त्यांना तुम्ही काय म्हणता? ते हिंदू आहेत म्हणता का तुम्ही त्यांना? नाही म्हणत. आता ते बाकीच्या ज्या महिला आहेत त्या मंगळसूत्र घालतात. इस्लाममध्ये कुठे या संकल्पना आहेत? मग गलसर, गंठन हे घालतो ना आपण, मग तो इथला स्थानिक संस्कृतीचा भाग आहे. तसाच टिक्का लावणे हा स्थानिक संस्कृतीचा भाग आहे. हा विषय कुठल्या धर्माशी निगडीत नाहीये. आणि मला असं वाटतं त्या संकुचित विचारधारेतून उलट मुस्लिमांनी बाहेर निघलं पाहिजे. पूजापाठ पण करणं काही हे नाही, मग इथं संस्कृतीचा भाग असाल असं मला वाटतं. नाही, मग आम्ही पूजा एका अल्लाची करतो ना सर. मग आम्ही एकेश्वरवाद मानतो ना, एकेश्वरवादी आम्ही आहोतच की. जगाचा निर्मिक आहे का धनी त्याचे भयमनी धरा सर्व, असं महात्मा फुले बोललेत ना. मग आम्ही एक निर्मिक मानतो. राजाराम एकेश्वर गणपतीची पूजा करू शकतात का? करते ती मूर्तीपूजा झाली ना सर, ती मूर्तीपूजा झाली. कधी त्या मूर्तीपूजेचं आणि ह्याचं कुठल्या गोष्टीचं आपण समर्थन केलंय बुवा? एक ईश्वर आहे आणि आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत. तिसरा प्रश्न असा आहे की बर्थडे इस्लाममध्ये नाही, जन्म ते तुम्ही साजरा करतात, तुमची पत्नी साजरा करते. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे जे बर्थडे वगैरे करणं ह्या अलीकडच्या परंपरा आहे, ठीक आहे. या काही परंपरा 1400 वर्षापूर्वी नव्हत्या ना. तू कुठेतरी गाडीवर थांबलाय बाबा, पहिलं का लोक पैदा झाले नाहीत का? झाली की मग पहिले पण लोक पैदा झाले ना. मग तेच मी तुम्हाला काय म्हणतोय, आता नवीन पद्धत सुरू आहे, बिदत आहे इस्लाममध्ये असं म्हणण्यात येते. झालं का प्रश्न तुमचा संपला? आता म्हणजे मी उत्तर देतो ना. विषय काय आहे की 1400 वर्षापूर्वी म्हणा किंवा 1000 वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्या हळूहळू सुरू झालेल्या गोष्टी आहेत की नाविन्य बाबा, मला मुलगा झाला किंवा मला मुलगी झाली, मला आनंद झाला म्हणून मी त्याचं सेलिब्रेशन केलं. मग त्या सेलिब्रेशनचा प्रकार काय आहे? त्या सेलिब्रेशनचा प्रकार केक कापूनही असू शकतं किंवा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये मदत करूनही असू शकतं. एखाद्या उर्दू शाळेमध्ये म्हणा, ज्या ठिकाणी मुलांना खायला प्यायला नीटपणे मिळत नाही त्यांना मदत करूनही असू शकतं. तर ते सेलिब्रेशन आहे पैदाइशचं. म्हणजे मी जन्म झालाय बाबा माझा, आता आपण ईद ए मिलाद जी आहे ती साजरी करतो, ठीक आहे. साजरी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ठीक आहे. की बाबा पैगंबर साहेबांचा जन्म झाला, मग काही जण कुठं तर सरबत वगैरे देतात, काही जण रक्तदान शिबिर घेतात, काही जण रस्ते झाडतात, काही जण स्वच्छता मोहिमा घेतात. तसंच एखाद्याचा जन्म झाला म्हणून त्याला आनंद होतो, मग तो म्हणतो की बाबा आपण काय करावं, मग त्याला केक कापायचा नसतो, काही जण केक घेऊन येतात. मग आता त्यांना काय म्हणायचं, नाही कापणार बुवा केक असं म्हणायचं का त्याला? मग हा असा प्रश्न असतो. आता एखाद्या ठिकाणी आपण गेलो, आता इथे आलो मी, ठीक आहे, मी बऱ्याच जणांना म्हणत असतो मला शाल बिल काही देत नका जाऊ, दिलं तर मला पुस्तकं द्या. आता एखाद्या ठिकाणी एखादा माणूस आलाच शाल घेऊन, आता त्यांनी टाकलीच शाल, दिलाच नारळ, त्याला काय म्हणणार तुम्ही? आता काय म्हणणार सांगा ना. आणि ह्याच्यात बिद्दत ह्याचा काय संबंध आला? सगळ्यात पहिली गोष्ट मला म्हणायचं काय, तुम्ही
म्हणजे हे प्रश्न तुम्ही समाज माध्यमांवर विचारले गेलेत म्हणून तुम्ही विचारताय, चांगलं आहे, आनंद आहे मला. मात्र मला वाटतं की या संकुचित विचारसरणीतून निघालं पाहिजे. केलं काय पाहिजे ते ठरवलं पाहिजे, ठीक आहे. कारण नुसतं सुमार 10, 20, 15 केक कापले पाहिजेत हे चुकीचं आहे. ते तोंडाला केक लावले पाहिजेत ते चुकीचं आहे. त्याची नासाडी केली पाहिजे ते चुकीचं आहे. त्याच्याही पेक्षा चांगलं एखाद्या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना काही मदत केली आपण, कुठल्या विधवा महिला असतील त्यांना मदत केली आपण, तर ते चांगलं आहे. सेलिब्रेशन इज डिफरंट थिंग. मला आनंद झाला वाढदिवसाचा. आता तुम्हाला तुमचा वाढदिवस आहे मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, भाई जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद. आता काय बिद्दत झाली का ती? आता शुभेच्छा कशाही पद्धतीच्या असू शकतात. मी तुमच्याकडे आलो, मग मी तुम्हाला 10-20 पुस्तकं दिली गिफ्टमध्ये, भाई आपका जन्मदिन है, मुझे बहुत खुशी हुई, आप बहुत अच्छा काम कर रहे, आप बहुत अच्छे सवाल पूछ रहे और मैं आपको 10 किताबें दे रहा हूँ आपकी पैदाइश पे. काय प्रॉब्लेम झाला? मला एकच प्रश्न विचारायचे, पैदाइश वरच का तुम्ही असं बी देऊ शकता ना. असंही द्या की मग, माणूस कसा असतो असंही देऊ शकतो. जन्मदिन साजरा करण्याची काय आहे मी ते? आज आलो इकडे, बरोबर, मी आज आलो इकडं, आज इकडं आलो मी. तुम्हाला आता बी देऊ शकता. हा मग देतात ना मग लोक, कितीतरी जणांनी मला पुस्तकं दिले. Celebrities मग लोकांना हा मग लोकांना आनंद होतो ना, माझा जन्म झाला म्हणून लोकांना आनंद झाला. आनंद जन्म झाला, आनंद झाला, त्याचं 1 वर्ष वयाचं कमी झाला, त्याचं दुःख होणार नाही का? नाही, दुःख असतंच ना माणसाच्या आयुष्यामध्ये. ह्याच्यामध्ये वय वाढतं आणि त्याचं दुःख असतं, पण माणूस कधी मरणार ह्याची काही गॅरंटी नाही ना सर. वय कमी झाले ह्याचं परिमाण काय? 1 वर्ष कमी झाला नाही ना, कसं काही 1 वर्ष पुढे कमी किती का झालं? असणार, पण नाही 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 कमी नाही झाला. नाही नाही तसं नाही. तो दुसऱ्याच दिवशी मिळाला तर 1 वर्ष कसं काही कमी झाला? नाही हे झालेला नाही गेला. नाही नाही वाढदिवस आता एखाद्याचा वाढदिवस 2 आज मिनिटं आहे. मी माझं सांगतो. माझा वाढदिवस 15 सप्टेंबरला आहे, ठीक आहे. 15 सप्टेंबरला आहे तर तुम्ही म्हणाल तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष जे आहे 15 ते सप्टेंबर कमी झालं. 2025 कमी हा, झाला का नाही? कमी झालं. आता मी समजा उद्याच मेलो, काय करणार तुम्ही मग? 25 अहो, नाही म्हणत नाही. अहो, मग मला म्हणायचंय काय, 1 वर्ष कमी झाला का 2 दिवस कमी झाले ठरवणार कसं तुम्ही? 25 2015 सप्टेंबर 2025 कमी झाला. अहो पण ठरवूच शकत नाही ना. कसं ठरवू शकता 1 वर्ष कमी झालं? 1 दिवसही कमी झालेला असेल मे बी, कसं ठरवू शकता तुम्ही? पुढचं सांगत नाही मी. सांगू शकत मग मी तेच म्हणतोय ना, ठरवू कसं Past शकता? सांगतोय, फ्युचर सांगत. ठरवू शकत नाही ना, ते कसं ठरवू शकता तुम्ही? नाही ठरवू शकत. पास्ट गेलं की निघून आता. पाच ठरवलं ना, मग गेलं ना ते 26 1 36. वर्ष कमी झाला. हा मग तुम्ही असंच विचार करा ना की बाबा तो माणूस 35 वर्ष जगला, त्याचा आनंद व्यक्त करतोय. तुमचं असं म्हणणं आहे. असंच म्हणणं राहिलं मग आता की बाबा मी 35 वर्ष जगलो, त्याचा आनंद व्यक्त करायला. हा माणूस 35 वर्ष जगलाय, ह्याचा आनंद आम्ही सेलिब्रेट करतोय. काय प्रॉब्लेम झाला? कालच्या प्रोग्राममध्ये तुम्ही टिपू सुलतान रहमतुल्लाह यांची पेशवासोबत तुलना केली असं सोशल मीडियावर आलेलं आहे. नाही, मग आता कुठे पुतळे जाळायचे का त्याच्या संदर्भात? म्हणजे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली, त्याच्या संदर्भामध्ये एवढे राडे झाले. आता काय टिपू सुलतान यांच्या संदर्भात अभ्यासू वृत्तीने आपण त्या गोष्टी सांगितल्यात की टिपू सुलतान यांच्याकडे बघण्याचा परिप्रेक्ष्य कसा असावा. एवढे मुस्लिम शासक या देशामध्ये येऊन गेले, पण टिपू सुलतान ज्या पद्धतीनं राहिले, ठीक आहे, त्या पद्धतीचे मुस्लिम शासक तुम्हाला दिसणार नाही. माझा प्रश्न पहिला काय होता की मोगलांच्या वंशावळीमध्ये, ठीक आहे, मुस्लिम शासकांमध्ये आपल्याकडे निजामशाही होती, कुतुबशाही होती, आदिलशाही होती, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण ह्याच्यामध्ये कुठला मनुष्य असा तुम्हाला मिळाला की ज्या मनुष्याने मिशांना पीळ दिलेला आहे? ठीक आहे, हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न होता. म्हणलं हे टिपू सुलतान हे पहिलेच व्यक्ती आहेत ज्यांनी मिशांना पीळ दिला. बरं, दुसरी ते जे जिरेटोप घालायचे, त्या जिरेटोपाची आणि इतर मोगल वंशाचा कुठल्याही मुस्लिम शासकाच्या जिरेटोपाची तुलना करा म्हणलं, तो जिरेटोप कुठेच मॅच होणार नाही. पेशव्यांच्या जिरेटोपाची मॅच होईल म्हणलं. म्हणून तुम्ही पेशव्यांची तुलना केली. तुलना नाही केली हो, तुम्ही समजून काय घेत नाही? मी हे म्हणतोय विचारले प्रश्न. नाही नाही, मला मी तुलना कशाशी केली ते ऐका ना तुम्ही. मी तुलना कशाशी केली? मी म्हणलं की टिपू सुलतान यांच्यावर ब्राह्मणांचा पगडा होता, ठीक आहे, की ते ब्राह्मण लोकांसोबत जास्त राहायचे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने राहायचं. त्यांना जे धर्मांध म्हणण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सत्यता नाहीये हे सांगण्यामागचं त्याचं कारण होतं. त्याच्यासोबत मी अजून काय सांगितलं ते बरं ते नाही बोलले, त्याची उदाहरणं देखील दिली. त्याची उदाहरणं तुम्हाला देत असताना मी टिपू सुलतानच्या मंत्रिमंडळामध्ये किती ब्राह्मण होते ते सांगितलं, त्यांची नावं वाचून दाखवली. एक कृष्णाचार्य पूर्णय्या, तो प्रधानमंत्री होता, महसूल वित्त मंत्री होता. दुसरा मीर सादिक, एक मुस्लिम होता, तोच एकच होता. शमय्या अय्यंगार, तो पोलीस मंत्री होता, गुप्तचर विभाग त्याच्याकडे होतं. कृष्णाराव ब्राह्मण, तो खजिनदार होता. 5वं सुब्बाराव ब्राह्मण, पेशकार होता. म्हणजे टिपू सुलतान यांच्याविषयी ज्या पद्धतीनं गरळ ओखल्या जाते की बाबा ते धर्मांध होते, तर ते चुकीचं आहे हे सांगण्यामागचा तो उद्देश होता. तुम्ही पेशव्यांशी तुलना करणे, पेशव्यांची टिपू सुलतान यांची युद्ध झाले ते सर्वांना माहिती आहे, ह्याच्यामध्ये काय. आणि तुलना वगैरे कसं आहे, मला असं वाटतं की निदान जे लोक त्या गोष्टींचा भांडवल करतात, मला वाटतं की निदान मुस्लिमांनी तरी या गोष्टी करू नये की आपण कशा पद्धतीने सांगतोय, काय सांगण्यामागचा उद्देश आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न असा आहे, लोकांमध्ये खूप चर्चा आहे आणि सोशल मीडियावर पण आहे की पैगंबर शेख हे जाणून बुजून संघाचा एक कुठला तर कार्यकर्ता असू शकतो आणि त्याला इस्लाम धर्माचा कुठलाच ज्ञान नाही,
कारण तो इस्लाम धर्माचा खुरानचा पण विरोध करतो, तबलीग जमातचा पण विरोध करतो, पडद्याचा पण विरोध करतो. याला कुठलंच ज्ञान नाही किंवा जाणून बुजून ते इस्लाम धर्माला बदनाम करण्यासाठी, समाजामध्ये देश पसरविण्यासाठी काम करतो, असा लोकांचा प्रश्न. बघा कसं आहे, मुसलमानांना मी संघाचा वाटतो, ठीक आहे, काफिर वाटतो, आणि संघाच्या लोकांना मी जिहादी वाटतो. ह्याचा अर्थ काय की मी बरोबर मध्यम मार्गावर आहे, एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तबलिकींनी काय ठेका घेतलेला नाही मुसलमानांचा जगभरातल्या किंवा भारतातल्या, की त्यांच्यावर टीका केली म्हणजे काय मुसलमानांवर टीका केली. मुसलमानांमधला एक पार्ट येतो तबलिकी, ठीक आहे. आणि पैगंबर शेख सोडून जगभरामध्ये, भारतामध्ये अनेक लोक आहेत जे तबलिकींचा विरोध करतात, ठीक आहे. तर ह्याचा अर्थ असा नाही होत की तबलिकींचा विरोध केला म्हणजे तो काही संघाचा असतो. माझा तुम्ही कुराणचा आणि हदीसचा पण विरोध करतात ना तुम्ही? ऐका की तुम्ही सर, तुम्ही प्रश्न विचारताय तर मला उत्तर तरी देऊ द्या ना व्यवस्थित पद्धतीनं. एकतर पहिली गोष्ट काय आहे की कुराण आपण कशा पद्धतीनं वाचतोय भाई, ते सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आमचं म्हणणं काय आहे की कुराण तुम्ही मातृभाषेतून वाचा, ठीक आहे, तुमच्या स्वतःच्या भाषेतून वाचा. तुम्हाला हिंदी येत असेल तुम्ही हिंदीतून वाचा, तुम्हाला मराठी येत असेल तर मराठीतून वाचा. आधी कुराण तरी समजून घ्या सर. आपल्या तिथे 99% लोकांना कुराणमध्ये काय लिहिलं ते माहितीच नाही आहे. मग जे माहितीच नाही त्याच्याविषयी आपण चर्चा कशी करू शकतो? मी कुराणामधली कुठली आयत कशा संदर्भात आली, त्याच्या मागे इतिहास काय होता हे सांगतोय, बरोबर आहे. तुम्ही जर म्हणताय मी कुराण आणि हदीसवर टीका करतोय, तर मग मी रमजानमध्ये कुराण वाचायला घेतलं नसतं. मला जर टीका करायची असते, मी अजूनही कुराण वाचतो माझ्या घरामध्ये. मी तुम्हाला सांगतो, जेवढे तबलिकींनी कुराण लोकांना दिले नसतील त्यापेक्षा जास्त तर मी कुराण लोकांना दिलेले आहेत. जमाती इस्लामी हिंदूवाल्यांना विचारा किती मराठीतून कुराण त्यांच्याकडून मी घेतलेत आणि लोकांना वाचण्यासाठी दिले. ते करत असताना लोकांना मी सांगतोय, तुम्ही कुराण वाचण्याआधी पैगंबर साहेबांचं चरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला अरबची त्यावेळेसची सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती समजेल. आणि त्याच्यानंतर पैगंबर साहेबांनी काय रिफॉर्म आणला अरबमध्ये ते तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर कुराण वाचा. कुराणमध्ये मदिनाकालीन आयाती आहेत, मक्काकालीन आयाती आहेत, मध्येच मदिनाकालीन आयाती येतात, मध्येच मक्काकालीन आयाती येतात. आता त्या आपल्या डोक्यावरनं जनरल माणसाच्या देखील जातं. तर इतर धर्मियांची काय परिस्थिती होणार? त्यात जिओग्राफिकली आपण तिथे नाही आहोत. आज आपण अहमदपूरमध्ये आहोत, बरोबर, आणि आपण गप्पा मारतोय अरबच्या जिओग्राफीच्या, मदिनाच्या, मक्काच्या. आपण तिथे आहोत का? नाही. आपण गारे हिरा पाहिली का? नाही. आपण काहीच पाहिलेलं नाहीये सर. मग आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीयेत त्या गोष्टीवर चर्चा आपण इथं करतो. आता इथं आपण काय पाहतो? इथं अहमदपूरचा चौक पाहतो. आता इथल्या ग्रंथांमध्ये आणि कुराणमध्ये आणि ह्याच्यामध्ये हदीसमध्ये फरक काय ते लक्षात घ्या. आता इथं ज्ञानेश्वरी आपण वाचतो, तुकाराम महाराजांची गाथा आपण वाचतो, इंद्रायणीच्या काठी देवाची आळंदी ते माहिती आहे आपल्याला, चंद्रभागाच्या तरी विठ्ठलाचं मंदिर आहे ते माहिती आहे आपल्याला. जिओग्राफिकली वी आर लाईव्ह, आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराज कुठे वारीला जायचे, आपण बघतोय ते. तुम्हीही बघितलेले, मीही बघितलेले. किती जण हजला जातात बोटावर मोजले इतकीच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पाहिलं. लोकांना नाही माहिती ना. मग ते त्या पद्धतीनं पाहायला मी त्यांना हे करतोय, काय म्हणतात की प्रयोग करतोय की तुम्ही त्या पद्धतीनं पाहते. त्या काळामध्ये पैगंबर साहेबांना प्रेषितत्व प्राप्त होण्याआधी पैगंबर साहेबांचा पोशाख कसा होता, मग प्रेषितत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या पोशाखात काय बदल घडला का, या सगळ्या गोष्टी अभ्यासू आहेत की टीकाच्या हिशोबाने आहेत, हा विचार ज्याचा त्याने करायचा आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज माझ्या मागे उभा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उभा आहे. याचा अर्थ असा नाही ना की पैगंबर शेखने काहीतरी इस्लामचा आणि मुसलमानांचा ठेका घेतलाय. पैगंबर शेखवर देखील टीका करण्याचा अधिकार आहे, तबलिकींनी देखील टीका करावी. टीका केल्याने माणूस मध्यम मार्गावर येतो, हे एक लक्षात घ्या. आता ऐका, एक मला शेवटचं बोलायचंय. तबलिकी म्हणतात की तबलिकींवर टीका केली की तुम्ही मुसलमानांवर टीका केली. हे भाजपच्या हिंदुत्ववाद्यांसारखं झालं की तुम्ही मनुवाद्यांवर टीका केली की संबंध हिंदू धर्मावर टीका केली, हिंदू धर्माची बदनामी केली, असं जे बोंबा मारतात का, त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक आहे ते जरा त्याचं उत्तर मला द्या त्यांच्याकडून घेऊन. तुमच्याविषयी असं ऐकण्यात आलं होतं, ह्याचा प्रश्न सोशल मीडियावर नाही, काही प्रॉब्लेम नाही. कुराणच्या काही आयती त्या काळाच्या ह्याच्या बरोबर होते, पण आजच्या काळामध्ये ते हे होत नाही, सूट होत नाही. आहे ना भाई, त्याला पण एक कारण आहे. आता एक लक्षात घ्या, म्हणजे बरोबर आहे का हे? मी म्हणतोच की मग मी कुठं माघार घेतो त्या गोष्टीमध्ये. फ्री इस्लाम काय माझा एक शेवटचा प्रश्न व्यक्तिगत माझा स्वतःचा, विचारा की सर. काय मुसलमान होण्यासाठी एका व्यक्तीला मुसलमान होण्यासाठी काय काय लागते? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट मला ते सांगू द्या पहिलं की तुम्ही काय विचारताय ते कालबाह्य, त्याच्या मागचं कारण काय आहे, ठीक आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे की पैगंबर साहेबांचं जर तुम्ही कुराण वाचलं, तुम्ही मातृभाषेत कुराण वाचलंय का? माझा एक छोटासा प्रश्न आहे, मातृभाषेमध्ये कुराण वाचलंय. आता कुराणमध्ये दोन गोष्टी आहेत, ठीक आहे. एक तर आहे ट्रान्सलेशन आणि दुसरं आहे तफसीर, संदर्भासहित स्पष्टीकरण, ठीक आहे. आता ट्रान्सलेशनमध्ये ते कुठल्याही भाषेमध्ये असू शकतं, ठीक आहे. आणि तफसीरमध्ये जे आहे ती प्रत्येक आयत कुठल्या परिस्थितीमध्ये आली, त्या परिस्थितीमध्ये पैगंबर साहेबांसोबत काय घडलं. आता कुराणमध्ये एक आयत आलेली की त्यांना सांगा की तुम्ही जे करताय ते तुम्हालाही सांगितलेलं नाही आणि तुमच्या मागची पिढीला देखील अल्लाहने सांगितलेलं नाही. ही उघडपणे अश्लीलता आणि व्याभिचार आहे, एवढंच कुराणामध्ये लिहिलेलं आहे आयत, ठीक आहे. आता या आयतीच्या खोलामध्ये मी गेलो,
मग त्या खोलामध्ये गेल्यानंतर मला असं कळालं की जे काबा शरीफ आहे त्या काबा शरीफला त्या काळी लोक नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायचे, ठीक आहे. मग ते नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायचे, तर त्याच्या विरोधामध्ये की ते पैगंबर साहेब म्हणाले की हे जे नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालणं हे पवित्र कार्य असं ती लोक म्हणायची. मग त्याच्यामध्ये म्हणाले की हे चुकीचं आहे. मग त्याच्या संदर्भात कुराणामध्ये आयत आलेली की हे तुम्हालाही असं करायला सांगितलेले नाहीये, तुमच्या पूर्वजांनाही असं करायला सांगितलं नाही, हे स्पष्टपणे अश्लीलता आणि व्याभिचार आहे. आता हे काय झालं, हे संदर्भाचंही स्पष्टीकरण झालं. अशाच काही आयाती आहेत ज्या आयाती या काळाशी ज्या आहेत त्या लागू होत नाही. आता पैगंबर साहेबांच्या पत्नी, त्या पत्नींना त्या काळामध्ये त्रास दिला जात होता. आता पैगंबर साहेबांच्या पत्नी हयात आहेत का? नाहीत. आता त्या आयातीचा आणि या आयातीचा काही संबंध, या काळाचा काही संबंध येऊ शकतो का? नाही. कुराणमध्ये पुढे सांगतो की तुम्हाला, गुलामाची पद्धत, गुलामाच्या पद्धती संदर्भात घ्या. पैगंबर साहेबांनी किती लग्न केली? 11 लग्न केली, बरोबर. नाव आहेत, मी मध्ये व्हिडिओ पण रामगिरी महाराजांवर टीका मीच केली होती. हे सगळे लपून बसले होते त्यावेळेस तर मी टीका केली उघडपणे. मी रेफरन्स दिले, हजरत आयशा यांच्या बरोबर लग्न का झालं, त्याच्या मागची सामाजिक राजकीय परिस्थिती, सगळ्या 11 लग्नांची मी स्वतः सांगितली होती. त्यावेळेस हे जमातवाले कुठे गेले होते हा माझा प्रश्न आहे, ठीक आहे. आता ज्यावेळेस पैगंबर साहेबांनी 4थ्या नंतर 5वं लग्न केलं, 5वं लग्न ज्यावेळी केलं त्यावेळेस तिथले अरबमधले लोक म्हणाले की तुम्ही सर्वसामान्य मुस्लिमांना तर 4 लग्नाची परवानगी दिली, मग तुम्ही 4 पेक्षा जास्त लग्न कसे करता? मग कुराणामध्ये आयत आली की ते नबी आहेत आणि त्यांना विशेष अधिकार आहे 4 पेक्षा जास्त लग्न करण्याचा. मात्र सर्वसामान्य मुस्लिम 4 लग्न करू शकतो, मात्र गुलाम स्त्रिया कितीही ठेवू शकतो, असं कुराणामध्ये लिहिलेलं आहे. आणि गुलाम स्त्रियांपासून होणाऱ्या अपत्यांना अधिकृत दर्जा इस्लामने दिला. आता या काळामध्ये ती आयत चालणार आहे का? तुम्ही सांगा. आता गुलाम स्त्री आहेत कुठे? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ ती आयत कालबाह्य झाली. आता ती आयत कालबाह्य झाली असं सांगितलं की तुम्हाला राग येतो. आता मी याच्या संदर्भात कित्येक आलिमांशी चर्चा केली. मग ते आलिम मला काय म्हणाले माहितीये का? ऐका, ते काय म्हणाले माहितीये का? ते म्हणाले की ही आयत या काळामध्ये लागू होत नाही. आणि दुसऱ्या एका ह्याला मी विचारलं की आलिमला, म्हणलं जर एखादं इस्लामिक कंट्री असेल तर तिथं ही आयत लागू होईल? तर ते म्हणाले लागू होईल. असे मौलानांचे वेगवेगळे मत आहेत त्याच्या. मला काय म्हणायचे, आदम अलैहिस्सलाम जो जगातला पहिला माणूस, तेव्हापासून कयामतपर्यंत येणारा शेवटचा माणूस, त्या सर्वांसाठी कुराण आहे. आम्ही कुठं नाही म्हणतो, मग पण त्यात मग ते पास्ट कुराणमध्ये काही पास्ट सांगितलेलं आहे का फ्युचर सांगितलेलं आहे? सांगितलेलं आहे की, मग पण त्याच्यामध्ये काही ते आज बसत नाही म्हणजे हे कुठली गोष्ट? ऐका ना, आज बसत नाही त्याच्या संदर्भासह पुरावे देतोय की सर मी. संदर्भासह पुरावे दिल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न कसे पडू शकतात? जर मी संदर्भ, एक लक्षात घ्या, जर मी पुरावे देत नसेल, जर मी संदर्भ देत नसेल आणि सुमार जर काही बोलत असेल तर तुम्हाला 100% बोलण्याचा, आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. आणि मी पुरावे देत असेल तरीही तुम्ही आक्षेप घेऊ शकता. मात्र माझ्या मताला देखील किंमत आहे, हे लक्षात घ्या. मी पुरावे देतोय, संदर्भासह बोलतोय. मला उलमा इकराम देतील जे धर्मगुरू आहेत, ज्यांना मी तर वाट पाहतोय सर, मी तर वाट पाहतोय. आणि मी किती, तुम्हाला काय वाटतं सर, आज मी इथे अहमदपूरमध्ये आलोय. आज साधारण आपलं हे जे काही काम आहे आपलं, हे साधारण 10-12 वर्षापासून चाललोय. मी उलेमा इकरामांशी बोललो नाही का? माझ्या सासऱ्याची स्वतःची मशीद आहे सर, ठीक आहे. माझ्या सासऱ्याची स्वतःची मशीद आहे आणि कितीतरी वेळेस ते जमातला जातात 4-4 महिन्याच्या. मी किती उलेमांशी बोललो असेल तुम्हीच विचार करा सर. आता मी किती मौलानांशी, किती इमामांशी, किती आलिमांशी बोललो असेल तुम्हीच विचार करा. आज माझ्यासारखा माणूस, ठीक आहे, आज अशी विधानं करून व्यवस्थितपणे फिरू शकतो का समाजामध्ये? भारत देशामध्ये स्वातंत्र्य नाही, भारत देशामध्ये स्वातंत्र्य असं नाही, विचार घेऊन म्हणतोय सर मी. विचारांना नाही ना सर, विचारांवर किती आघात होऊ शकतात, किती जण प्रश्न विचारू शकतात. मी हिंसेच्या आधारावर नाही बोलत मी तुम्हाला. आज जसं तुम्ही मला प्रश्न विचारताय ना, मग अशी कितीतरी जणांनी विचारलेत मला प्रश्न आणि विचारतात. आम्ही चर्चा करतो आणि तशी चर्चा व्हायला पाहिजे, माझं हे म्हणणं आहे. आपण म्हणतो का की इस पे सवाल नाही उठा सकते, इस पे सवाल नाही कर सकते, हे चुकीचं. सवाल, प्रश्न केला पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. पैगंबर शेख हे देखील व्यक्तिप्रामाण्यवाद मानलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. पैगंबर शेखच्या कुठल्याही भूमिकेवर, कुठल्याही मतावर देखील प्रश्न विचारले पाहिजेत. माझा एक प्रश्न होता मध्ये की मुसलमान होण्यासाठी काय लागतं? मुसलमान होण्यासाठी काय लागतं? मुसलमान होण्यासाठी पहिला जो त्याचे जे 5 पिलर्स आहेत इस्लामचे, कलमा आहे, नमाज आहे, रोजा आहे, जकात आहे, हज आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कलम्याचं थोडं विश्लेषण. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ह्याचं विश्लेषण उलट मी या उलेमांपेक्षा चांगलं करतो. ऐकून घ्या आता त्याच्या मागचा उद्देश काय. ला इलाहा इल्लल्लाह म्हणजे काय? अल्लाह एक आहे, ईश्वर एक आहे, ठीक आहे. मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणजे काय? की मोहम्मद ईश्वराचे प्रेषित आहे, ठीक आहे. मोहम्मद ईश्वराचे प्रेषित आहे हे सांगण्यामागचा उद्देश काय पैगंबर साहेबांचा? की ते प्रेषित आहे हे सांगण्यामागचा उद्देश नाहीये फक्त, ते ईश्वर नाही आहेत हे सांगण्यामागचा उद्देश आहे त्याच्या मागचा. की बऱ्याच जणांना लोकांनी ईश्वर बनवलं, ईश्वराच्या समकक्ष बनवलं, त्यांची पूजापाठ केली. काल परवाच आपलं एका ठिकाणी बोलणं झालं होतं, त्या ठिकाणी मी बोललो की पैगंबर साहेबांचं ग्रेटनेस काय आहे ते पहा. जगभरामध्ये त्यांना कोणी ईश्वर म्हणत नाही, ईश्वराचा प्रेषितच म्हणतं. जगभरामध्ये पैगंबर साहेबांची पूजा कोणी करत नाही, त्यांना कोणी इबादत किंवा त्यांना कोणी मागणी पण करत नाही.
तर हे पैगंबर साहेबांचं ग्रेटनेस आहे, पुरोगामित्व आहे. आज कितीतरी लोक आले, महात्मा फुलेंसारखे लोक आले, ते म्हणले जगाचा निर्मिका आहे, का धनी त्याचे भयमनी धरा सर्व. राष्ट्रसंत गाडगे बाबा आले, ते म्हणाले की देव दगडात नाही, देव माणसात आहे. अशा पद्धतीचे विचार देखील मांडले. मात्र आज परिस्थिती अशी आहे की आज या महापुरुषांचाच देव लोकांनी केलेला आहे. ठीक आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये पैगंबर साहेबांचा जो विचार आहे तो विचार कालसुसंगतपणा आणि जगाच्या अंतापर्यंत टिकणार आहे. आणि आम्ही असं म्हणतो की ते म्हणलेलं मात्र सांगत नाहीत बुवा. एक सवाल था सर, कुर्बानी को लेकर आपने बोला है कि वो गलत है प्रथा. कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे, आम्ही असं सांगतोय. आणि हे आम्ही सांगायला सुरुवात केल्यानंतर सगळेजण सांगायला लागले की काय ईश्वराच्या मार्गामध्ये जे आहे ती कुर्बानीची ईद म्हणा किंवा अल्लाच्या मार्गामध्ये आपल्या सर्वात प्राणप्रिय वस्तू जी आहे ती कुर्बान करणं वगैरे हे नंतर सांगायला ह्यांनी सुरुवात केलेलं आहे. कुर्बानी जी आहे जी दिली जाते ती प्रतिकात्मक आहे. अल्लाच्या मार्गामध्ये तुम्ही प्राणही अर्पण करू शकता आणि रक्तही सांडवू शकता, याच्या मागचं ते उदाहरण आहे. मात्र कालसुसंगतपणा त्याच्यामध्ये काय आणला पाहिजे. आज अल्लाच्या मार्गामध्ये तुम्हाला रक्त सांडवायची गरज आहे का? नाही. तुम्हाला प्राण देण्याची गरज आहे का? नाही. जर देण्याची गरज असेल तर मी म्हणतो की अल्लाच्या मार्गामध्ये शाही सांडवण्याची आत्ता गरज आहे तुम्हाला. आज तुमची जी मुलं आहेत ती शिक्षणामध्ये कमी आहेत, ती शिक्षणामध्ये आली पाहिजेत. मग कालसुसंगतपणा त्याच्यामध्ये यावा. आम्ही म्हणतो की कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे. प्राण्याची कुर्बानी देणं हे देखील प्रतिकात्मकच आहे, सिंबॉलिक आहे. आणि आम्ही सिंबॉलिक कुर्बानी, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवली. आता ते कोणाला मान्य करायचं नाही मान्य करायचं तो त्यांचा विषय. आम्ही कोणाला जबरदस्ती केली का, कोणाचा सुरा हातात आम्ही जाऊन धरला का, कुठल्या मशिदीमध्ये जाऊन आम्ही बोललो. आम्हाला मशिदीमध्ये बोलायची इच्छा देखील नाही. का? कारण ती तुमची सत्ता केंद्र म्हणा किंवा ती तुमच्या विचारांची मांडण्याची केंद्र तुम्ही बनवून टाकलेली आहेत. काही प्रॉब्लेम नाही. कुठल्या विचाराचे? कुठल्याही विचारांचे असू द्या ना. मग आता ते इस्लामिक विचारांमध्ये देखील तफावत आहेत ना सर. तुम्ही मला तबलिकींविषयी जे बोलताय आता, अहले सुन्नत वल जमात आहे, तबलिकी आहे, असे अनेक फिरके आहेत जे एकमेकांच्या आयडिओलॉजीला विरोध करतात आहेत ना. मग हा पैगंबर शेख जो आहे त्याची एक आयडिओलॉजी आहे, तो आयडिओलॉजी घेऊन एक चाललेला आहे. मग त्याला जे बकरीद ईदला कुर्बानी करतात तेच सांगतोय की मी, ठीक आहे का चुकीची प्रथा आहे? तुमच्याकडून काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या, माझं असं म्हणणं आहे की कालसुसंगतपणा प्रथांमध्ये यायला हवा. ठीक आहे, आज आपण जागतिक पातळीवर तुम्ही पाहताय की किंवा देशभरामध्ये आम्हाला आलेले अनुभव तुम्हाला सांगतो की लोक लाख 2-2 लाख रुपयाचे प्राणी घेतात, त्याची कुर्बानी देतात. आणि त्याच समाजाचा एक विद्यार्थी 25,000च्या फीसाठी गावगाव हिंडतोय. त्याला फी भरता न आल्यामुळे तो शाळा कॉलेज सोडतोय. मग ही परिस्थिती चांगली नाही ना. कुर्बानी त्याच्यासाठी तर नाही ना. मग कुर्बानी द्यायची तर तुम्ही आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी द्या. आणि बरं, हे करत असताना आम्ही काहीतरी कुणाच्या खाद्य संस्कृतीचा विरोध करतोय अशातलाही भाग नाही की आम्ही मटण खाऊ नका वगैरे म्हणतोय. ती खाद्य संस्कृती आहे प्रत्येकाची. मात्र जर कुर्बानी आपण अल्लाच्या नावाने देतोय, प्राणप्रिय वस्तूची देतोय, तो कुठला प्राणी तुमचा प्राणप्रिय आहे ते सांगा आम्हाला. बहुत सारे सवाल पैगंबर शेख साहब से हमने पूछे और उन्होंने उनके हिसाब से उसके जवाब दिए. हम कुछ जवाब से मैं व्यक्तिगत सहमत हूँ और कुछ जवाब से नहीं, क्योंकि इस्लाम का जो बेसिक स्ट्रक्चर है कि नहीं कोई माबूद सिवाय अल्लाह के और मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल हैं. कुरान की आयतों पे ईमान रखना, उसकी किसी भी आयत का मुनकिर होना, ये इस्लाम से खारिज होने वाली चीज़ें हैं. ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जिससे मैं आपके बातों से इत्तेफाक नहीं रखता. इस पे हम और अभ्यास करेंगे, विश्लेषण करेंगे. पैगंबर साहब, आपने हमको टाइम दिया, आपका बहुत बहुत शुक्रिया. और कभी आपको अगर वक्त मिला तो बिल्कुल आपसे कुछ सवाल जो लोगों के हैं पूछेंगे. इंशाल्लाह. जय हिंद.